एकदा हे व्हेज पराठा तुम्ही घरी केला ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते। नमस्कार, मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज पराठा घरी कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। सर्वात पहिले तर आपल्याला व्हेज पराठ्याचं वाटण तयार करायचे। तर इथे मी गॅस ऑन केला, गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल ॲड केले। तर त्यामध्ये मी 1 टीस्पून जिरे ॲड केले, 2 ते 3 हिरवी इलायची, 2 दालचिनीचे मी तुकडे घेतले, 3 ते 4 काळे मिरे, 3 ते 4 लवंगा आणि 8 ते 10 मी लाल मिरच्या वाळलेल्या घेतलेल्या आहे आणि 2 तेजपत्ताची पानं आणि अर्धी वाटी वाळलेलं खोबरं मी कट करून घेतलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे खडे मसाले आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता मी छान भाजून घेत आहे, बऱ्यापैकी लाल पण झालेला आहे। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। आता त्यामध्ये आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रकचा तुकडा हे टाकून छान परत मिक्स करून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता मी छान मिक्स केले। त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, 1 हिरवी मिरची टाकायची, 2 टेबलस्पून धने ॲड करायचे आणि परत 1 ते 2 मिनिटाकरता भाजून घ्यायचे आपल्याला। आता इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत बारीक कट करून। आता मी ते त्या वाटणामध्ये ॲड केलेत आणि परत आपल्याला हे 2 ते 3 मिनिटाकरता छान भाजून घ्यायचे। कांदा पूर्ण लाल झाला पाहिजे। आता तुम्ही बघू शकता मी कांदा छान भाजून घेत आहे, कांद्याला पण कलर आलेला आहे। तुम्ही बघू शकता वाटण मी छान भाजून घेत आहे, बऱ्यापैकी वाटणाला कलर पण आलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 काजू ॲड करायचे, 1 टेबलस्पून तीळ आणि 1 टेबलस्पून खसखस हे आपल्याला ॲड केलं ना परत 2 ते 3 मिनिटाकरता परत मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता मी हे छान भाजून घेत आहे। आता खसखस आणि तीळ छान भाजले ना तर त्यामध्ये आपल्याला 3 मीडियम साईजचे टमाटे ॲड करायचे। मी कट करून टमाटे त्यामध्ये ॲड केलेले आहे आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटाकरता छान भाजून घ्यायचे। आता त्यामध्ये मी काय केले, 1 टीस्पून हळदी पावडर ॲड केले आणि परत मी 2 ते मिनिटाकरता हे छान भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता वाटण छान भाजले गेले। आता त्यामध्ये आपल्याला अर्धा कप नॉर्मल पाणी ॲड करायचे आणि 2 ते 3 मिनिटाकरता झाकण देऊन ठेवायचे, जेणेकरून आपले मसाले एकदम सॉफ्ट होतील। तुम्ही बघू शकता मी 2 मिनिटानंतर चेक करत आहे, वाटण आपलं सॉफ्ट झालेलं आहे। त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचे। आता मी मीठ टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेते। आता आपण मीठ टाकलं ना तर परत आपल्याला की नाही छान मिक्स करायचे आणि परत 2 मिनिटाकरता झाकण देऊन ठेवायचे। आता मी याला झाकण देऊन ठेवते, कारण की जेणेकरून आणखीन आपले मसाले एकदम सॉफ्ट होतील आणि इझिली मिक्सरमध्ये फिरला जाईल। आता तुम्ही बघू शकता मी 2 मिनिटानंतर चेक करत आहे, मसाले एकदम सॉफ्ट झाले, टमाटे पण छान सॉफ्ट झालेत। आता आपल्याला काय करायचे, त्यामध्ये जे आपण तेजपत्ता ॲड केलाय ना तर ते तेजपत्ता आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे, कारण की फ्लेवर तर गेलेला आहे ना त्या वाटणामध्ये। तर आता मी इथं काय केले, 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी ॲड केली आहे आणि परत मी मिक्स करून घेतले। आता आपल्याला त्यामध्ये 1 टीस्पून धने पावडर ॲड करायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे, कारण की मी आधीच 2 टेबलस्पून धने टाकले होते। आता तुम्ही बघू शकता मी छान मिक्स करून घेतले। आता 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून की नाही चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाला आणि व्हेज पराठाला टेस्ट खूप भारी येते। आता मी छान मिक्स करून घेतले। आता आपल्याला त्या वाटणामध्ये की नाही 1 वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। आता तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर ॲड केली आहे। आता छान मिक्स करून घेतले। आता 1 मिनिटाकरता आपल्याला झाकण देऊन ठेवायचे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। आता तुम्ही बघू शकता मी झाकण लावलेलं आहे। आता आपल्याला 1 मिनिटाकरता हे वाफ द्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता मी 1 मिनिटानंतर चेक करत आहे, एकदम परफेक्ट आपलं वाटण तयार आहे। आता या वाटण की नाही आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आणि वाटण आपल्याला असंच कढईमध्ये थंड होण्याकरता ठेवायचे। तुम्हाला मी जवळ करून दाखवते, एकदम परफेक्ट व्हेज पराठ्याचं आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि असंच थंड होण्याकरता सोडून देते। आता आपलं एकदम वाटण थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपलं वाटण तयार आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हे वाटण पूर्ण फिरून घेते, एकदम बारीक फिरून घ्यायचे आपल्याला। थोडं पाणी ॲड करायचे आणि वाटण हे आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे।
आता तुम्ही बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण हे वाटण ॲड केले. आता हे वाटण मी फिरून घेते. हे बघा, आपल्याला या पद्धतीने असं वाटण पाहिजे. आता हे वाटण एकदम तयार झालेलं आहे. आता आपण याची ग्रेव्ही करूया. आता आपल्याला व्हेज मराठ्याची ग्रेव्ही तयार करायची. तर इथं मी गॅस ऑन केला आहे. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल ॲड केले आणि बारीक एक कांदा कट केलेला घेतलेला आहे. एकदम बारीक कट केलेला कांदा घ्यायचा आहे आपल्याला. आता हे छान लाल झालं ना, तर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट एकदम क्रश केलेला ॲड करायचा आहे. पेस्ट नाही, बारीक कट केलेला अद्रक लसण पाहिजे. मी 1 टेबलस्पून अद्रक ॲड केले आणि 1 टेबलस्पून लसण ॲड केले. आता हे दोन्ही पण छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता मी छान भाजून घेत आहे. आता मस्तपैकी छान भाजलेला आहे अद्रक लसण. आता त्यामध्ये आपल्याला की नाही 1 टेबलस्पून म्हणजे तुमच्या आवडीनुसार तिखट ॲड करा. त्यामध्ये मी आता 1 टेबलस्पून लाल तिखट ॲड केले, कारण की मी आधी मिरच्या ॲड केल्यात. आणि 1/8 टीस्पून की नाही आपल्याला काळे मिरीचं पावडर ॲड करायचे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं, एकदम छान भाजून घ्यायचं. आता त्यामध्ये की नाही जे आपण वाटण तयार केलं ना, ते वाटण ॲड करायचे आणि आपल्याला कंटिन्यू लगातार हे वाटण 20 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे. जोपर्यंत आपल्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला छान कंटिन्यू हलवत राहायचे. आता तुम्ही बघू शकता मी वाटण ॲड केलेलं आहे. आता मस्तपैकी एकदम कंटिन्यू मी मिक्स करून घेत आहे. बऱ्यापैकी वाटण ठीक झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मी जसं जसं हलवत आहे तसं तसं मी हे वाटण एकदम ठीक होत आहे. आता मस्तपैकी आपलं वाटणाला तेल सुटलेलं आहे. तुम्हाला पण याच प्रकारे वाटण भाजून घ्यायचे. तुम्ही जसं ते वाटण भाजलं ना, तर आणखीन आपला व्हेज मराठा एकदम टेस्टेड रेस्टॉरंट स्टाईलच होणार. आता त्यामध्ये मी 1 टीस्पून गरम मसाला ॲड केला आहे आणि 1 टीस्पून धने पावडर. आता हे दोन्ही पण आपल्याला छान मिक्स करायचे आणि त्यामध्ये की नाही नॉर्मल गरम पाणी ॲड करायचे. थंड पाणी बिलकुल ॲड करायचं नाही आहे. थंड पाणी जर तुम्ही टाकलं ना, तर त्यामध्ये जी तेलाची जी तरी राहते ना, तर ती येणार नाही. तुम्ही त्या ग्रेव्हीमध्ये की नाही गरम पाणीच ॲड करा. आता इथे मी एकूण 1.5 कप गरम पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर मला वाटलं की ती आणखीन भाजी थोडी घट्ट आहे, म्हणून मी थोडं आणखीन पाणी ॲड केले. हे गरम पाणी आहे. आता बघा तुम्ही छान मिक्स करून घेतली, कारण की व्हेज मराठ्याची भाजी जास्त घट्ट पण नसते आणि जास्त पातळ पण नाही. आता मी 5 मिनिटाकरता कमी गॅसवर की नाही भाजी उकळू देणार आहे. आता मी झाकण देऊन ठेवून घेते. आता मी 5 मिनिटानंतर चेक करते. तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम नंबर 1 आपली भाजी नाही बरं, ग्रेव्ही एकदम परफेक्ट आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी मी साईडला काढून घेते. आता तर आपली व्हेज मराठ्याची अर्धी रेसिपी झालेली आहे, अर्धी बाकी आहे. आता त्या ग्रेव्हीमध्ये की नाही आपल्याला कोफ्ते करायचे जे हॉटेलमध्ये दिल्या जातात त्या ग्रेव्हीसोबत. तर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये मी 1 वाटी पनीर खिसून ॲड केलेलं आहे. आता मी इथे 1 वाटी पनीर ॲड केलं आहे ना, तर आपल्याला की नाही 1 वाटी गाजर घ्यायचे. आता मी गाजर स्वच्छ धुवून खिसून घेतलेलं आहे. आता मी मिक्स करून घेते आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी पत्तागोबी ॲड करायची. ही पत्तागोबी मी एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. आता ही मिक्स करून घेते. आता त्यामध्ये आपल्याला 1 मोठ्या साईजचा आलू उकडून क्रश करून टाकायचा आहे. आता मी हे आलू उकडून बारीक क्रश केलेला आलू त्यामध्ये ॲड करते. त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. तिथे मी 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून अद्रक, 1 टेबलस्पून लसण हे बारीक कट करून घेतलेलं आहे. आता मी ते ॲड करून घेतले. 1 टेबलस्पून लाल तिखट, 2 बारीक कट केलेले मिरच्या आणि 1 टीस्पून हळदी पावडर. इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसाल्याने टेस्ट खूप भारी येते. तर मी 1 टीस्पून मी चाट मसाला घेतला आहे आणि 1 टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आता आपल्याला त्यामध्ये की नाही 2 टेबलस्पून बेसन ॲड करायचे. आपलं घरचं बारीक बेसन ते 2 टेबलस्पून ॲड करायचे आणि 3 ते 4 टेबलस्पून की नाही कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. आता मी बेसन आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तूप ॲड करायचे. तुपाने आपले कोफ्ते एकदम क्रिस्पी होतात आणि छान असा उंडा टिंबून घ्यायचा आहे. आता या मिश्रणामध्ये बिलकुल पाणी ॲड करायचं नाही आहे, आपल्याला असाच उंडा टिंबून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता मी छान असा एकदम उंडा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला याची की नाही पूर्ण या डोचे आपल्याला कोफ्ते तयार करून घ्यायचे. आता मी तुम्हाला एक कोफ्ता करून दाखवते. मी इथं थोडा एक डो घेतलेला आहे हातामध्ये.
एकदम गुलाबजामुन एवढा डो आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओव्हल शेपमध्ये आपल्याला असे कोफ्ते तयार करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे कोफ्ते करून घ्यायचे। सर्व कोफ्ते एकसारखे आपल्याला करून घ्यायचे तर ओव्हल शेपमध्ये। आता हे पूर्ण कोफ्ते मी असे रेडी करते। आता हे सर्व कोफ्ते आपल्याला एकसारखे करून घ्यायचे तर आता मी परत एक गुलाबजामुन एवढा उंडा हातामध्ये घेतलाय आणि परत तुम्हाला मी एकदा करून दाखवते। या प्रकारे आपल्याला कोफ्ते तयार करायचे। हे बघा आता मी पूर्ण एकसारखे हे कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला एकदम गरम तेलामध्ये हे कोफ्ते तळून घ्यायचे। आता जेव्हा तुम्ही हे कोफ्ते तळताना तर स्टार्टिंगला एकच कोफ्ता तुम्ही तेलामध्ये टाकून बघा की तुमचे कोफ्ते परफेक्ट यायलेत का नाही का फुटायले। जर तुमचे कोफ्ते जर हे फुटत असताना तर त्यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 1 टेबलस्पून बेसन ॲड करून परत छान मिक्स करून घ्या। नंतर एकदम परफेक्ट कोफ्ते तुमचे होतील। तर आता मी जे सांगितलं ना तुम्हाला मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। बिलकुल तुमचे कोफ्ते फुटणार नाही काही नाही। आता मी गॅसवर कढई ठेवली, त्या कढईमध्ये मी तेल ठेवले। आता तेल मी छान सणसणीत गरम करून घेतले आणि नंतर गॅस मी हे मीडियम ठेवलाय आणि एक एक कोफ्ते ॲड केलेत मी आणि छान कमी गॅसवर मी हे 6 ते 7 मिनिटाकरता तळून घेतलेत। मीडियम गॅसवर आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता या प्रकारे मी कोफ्ते तळून घेतलेले आहेत। आता मी ते एक टिश्यू पेपर घेतलाय। आता त्यावर हे पूर्ण कोफ्ते मी ॲड करून घेते जेणेकरून एक्स्ट्राचं ऑइल त्या टिश्यू पेपरवर लागेल। आता तुम्ही बघू शकता परत मी हे कोफ्ते ॲड करून घेते आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे। स्टार्टिंगला तेल आपल्याला छान सणसणीत गरम करून घ्यायचे। आता अशा प्रकारे मी सर्व कोफ्ते तळून घेतलेले आहेत। आता हे तळलेले कोफ्ते आपल्याला डायरेक्ट त्या ग्रेव्हीमध्ये ॲड नाही करायचे। तर आता हे कोफ्ते की नाही आपल्याला जेव्हा तुम्ही भाजी सर्विंग करतात ना तेव्हा ती ग्रेव्ही आपल्याला छान गरम करून घ्यायची 5 मिनिटाकरता। आता ही भाजी कशी सर्विंग करतात ते मी तुम्हाला दाखवते। आता इथे मी एक ट्रे घेतलाय, त्या ट्रेमध्ये पहिली ती गरम केलेली ग्रेव्ही ॲड केली। आता त्या ग्रेव्हीवर आपल्याला कोफ्ते ठेवून घ्यायचे आणि परत त्या कोफ्त्यावर आपल्याला ग्रेव्ही ॲड करायची। अशा प्रकारे रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये ही भाजी सर्विंग करतात। तुम्ही बघू शकता मी ग्रेव्ही ॲड करून घेतलेली आहे। आता गार्निशसाठी मी त्याच्यावर थोडं पनीर टाकणार आहे। आता इथे मी खिसून पनीर घेतलेलं आहे गार्निश करण्याकरता। आता तुम्ही बघू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा आपला तयार आहे। तुम्ही माझी रेसिपी नक्की फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।